सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप आभारी आणि धन्यवाद आहे। आणि मी खूपदा हेच म्हटलं आहे की गेल्या 5 वर्षापासून काम करत असताना ज्या इंडिया घटक म्हणून मी गेल्या 5 वर्ष त्या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करत असताना मोदीजींच्या विचारावर देशाला पुढे आपण कसे आणलं पाहिजे, ज्या पद्धतीने आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर काम करत आहेत आणि गृहमंत्रीजी जे काम करत होते त्याच विचाराने मी गेल्या 5 वर्षापासून काम करत होती एनडीएचे घटक म्हणून। काही लोकांनी विचारलं की आता आपण एक इंडिपेंडेंट पासून एक पक्षामध्ये आले तर कसं। माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती। आम्ही घटक म्हणून काम केलं पण तोच विचारधारांनी 5 वर्ष पूर्ण केले। ऑपोजिशन मध्ये असतानाही सुद्धा सोबत होतो आणि जेव्हा सरकार आली तेव्हाही आम्ही सोबत आहे, कारण विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळे होऊ शकत नाही। आणि आज बावनकुळे साहेबांच्या हातून आज भाजप पक्षामध्ये आज माझा प्रवेश झाला, त्याच्यासाठी दादा आपला मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि मी एक साधी कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आणि मोदीजींचं जे टार्गेट आहे अबकी बार 400 पार, ते एक 400 मध्ये अमरावती राहील एवढा निश्चित मी आपल्याला सांगू शकते। मी खूप नवीन आहे आणि मी जशी तिकीट घोषणा झाली मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली की अमरावतीच्या विकासासाठी सगळे घटक पक्ष, सगळे सिनियर, कारण मी सगळ्यात ज्युनियर आहे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे, आणि सगळ्यांना मी नम्रपणे विनंती केली की अमरावतीच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी, मोदीजींना मजबूती देण्यासाठी सगळे घटक पक्षांनी एक विचाराने एक मंचावर येऊन या मैदानात उतरून 400 पारचा नारा आणि स्वप्न या देशाचा आणि मोदीजींचा आपण सगळे मिळून आपण सगळ्यांनी सोबत राहून कंप्लीट केलं पाहिजे। मी स्वतः विनंती केली।